नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण सामान्य विज्ञानाचं लेक्चर घेत आहोत. कशासाठी? तर BMCच्या ज्या व्हॅकन्सी झालेल्या आहे 1846 त्यासाठी आपण घेत आहोत तुमचं सामान्य विज्ञानाचं लेक्चर, जे की तुमचं TCS पॅटर्न नुसार असणार आहे. ठीक आहे. तर आपली जी विजेता सिरीज आहे त्यामध्ये आपलं हे तिसरं लेक्चर आहे. सो सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओला बघायचं आहे. लेक्चरला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. लेक्चर आवडलं, क्वेश्चन आन्सर कळल्यानंतर नक्की एक लाईक करायचा आहे. ठीक आहे. आणि काही प्रॉब्लेम असेल, अडचणी असतील, काही क्वेश्चन नसतील समजत किंवा कन्सेप्ट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करूनही विचारू शकतात किंवा ऑफलाईन कमेंट सुद्धा करू शकतात. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. तर पहिला प्रश्न बघा काय आहे. आणि हे जे लेक्चर आहे असं नाहीये की तुम्ही फक्त BMC साठीच देऊ शकतात का, तर TCS पॅटर्ननी येणारे सामान्य विज्ञानाच्या ज्या काही एक्झाम असतील, तुमच्या कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील तर तुम्ही त्याच्यासाठी हे क्वेश्चन आन्सर करू शकतात. कारण TCS पॅटर्न आणि IBBS पॅटर्न असतो. सो TCS पॅटर्नने ज्याही तुमच्या एक्झाम होतील तर त्याला सेम टू सेम हाच सिलेबस असणार आहे. सिलेबसचा सुद्धा एक प्रॉपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आणि दुसरं म्हणजे की काही कन्सेप्ट तुम्हाला अडीअडचण येत असेल तर सामान्य विज्ञानाच्या बहुतेक अशा कन्सेप्ट आहे ज्या मी रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, तर ते सुद्धा चेक करायचं आहे एकदा. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. तर बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे की खालीलपैकी कोणते पेशी ऑर्गेनेल्स आत्मघाती पिशव्या म्हणून ओळखले जातात. म्हणजे साधं तुम्हाला विचारलंय की आत्मघाती पिशव्या म्हणून ओळखले जाणारे सेल ऑर्गेनेल म्हणजे पेशी कोणत्या. बघा काय दिलंय, गोल्गी उपकरण, मायटोकॉन्ड्रिया, लायझोझोम्स आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये ते सॉफ्टही असतं, रफही असतं ना. तर आता काय विचारलंय की जे आत्मघाती पिशव्या आहे, आत्मघात म्हणजे काय की स्वतःचा स्वतः घात करून घेणे, याला आपण काय म्हणतो, आत्मघाती. मग आपलं आन्सर काय येणार आहे. चला, ज्यांना आन्सर माहिती असतील त्यांनी सुद्धा कमेंटद्वारे आन्सर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचीच काय होईल, प्रॅक्टिस होईल, तुमचा सराव होईल. काय आन्सर येणार आहे आपला, तर आपला आन्सर येणार आहे लायझोझोम्स. पर्याय नंबर तिसरा आपला आहे योग्य. लायझोझोमला आत्मघाती पिशव्या म्हटलं जातं. आत्मघाती पिशव्या. मग आत्मघाती म्हणजे काय की हे जे लायझोझोम्स आहेत हे काय करतात, लायझोझोमचं कार्य काय असतं, याच्यामध्ये ना पाचक एन्झाईम असतात. बघा काय सांगितलेलं आहे, लायझोझोम्स. तर यांचं कार्य काय आहे, यांच्यामध्ये काय असतात, पाचक विकरे असतात. काय असतात, पाचक विकरे म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात, जे काय करतात, समजा ज्यांना अन्न वगैरे मिळालं नाही, आता आपल्या शरीरामध्ये काही तुटलेल्या, खराब झालेल्या अशा काही पेशी आहे तर त्यांचं डायजेशन हे लायझोझोम करून घेतात. पण जेव्हा ह्या स्वतः खराब होऊन जातात, लायझोझोम एक पेशी आहे ती जेव्हा स्वतः खराब होते तेव्हा तिच्यातले हे जे एन्झाईम आहे हे बाहेर येऊन त्या पिशवीला डायजेस्ट करून जातात. म्हणून यांना काय म्हटलं जातं, आत्मघाती पिशव्या म्हटलं जातं. याचा फुल कन्सेप्ट आपण बॅच मध्ये घेणारच आहोत. तर आपले बॅच पण आहे BMC ची. सो तुम्ही काय करायचंय, ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, बॅच बघायची आहे, बॅच बद्दल माहिती घ्यायची आहे आणि लवकरात लवकर बॅचला ऍडमिशन पण घेऊन टाका, कारण तुमचं सगळं TCS पॅटर्नने तिकडे तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ठीक आहे. तर पहिल्या प्रश्नाचा आन्सर होता पर्याय नंबर सी, लायझोझोम. ओके. देन आहे पुढचा प्रश्न. एका पेशीची निर्मिती करण्याची क्षमता म्हणजे डॅश डॅश आहे, प्रजननक्षम प्रौढ व्यक्ती. आता काय विचारलेलं आहे की एका पेशीची निर्मिती करण्याची क्षमतेला डॅश डॅश म्हणतात. आता कोणाला म्हणतात, आता इथे काय सांगितलंय, प्रजनन क्षमता सांगितलेली आहे आणि प्रौढ व्यक्ती इथे चुकीचं दिलेलं आहे तुम्हाला. एका पेशीची प्रजनन क्षमता, निर्मिती करण्याची क्षमता ही काय असते, म्हणजे तुम्हाला साधं साधं विचारलेलं आहे की एक पेशी दुसऱ्या पेशीला तयार करते, तर ती कशी करणार आहे, तिला काय म्हणणार, उत्परिवर्तन म्हणणार, क्लोनिंग म्हणणार, टुटीपोटेन्सी म्हणणार, काय म्हणणार सांगा. ज्यांना आन्सर माहिती असतील ना तर कमेंट मध्ये आन्सर पण करा. ठीक आहे. ज्यांना आन्सर माहिती आहे कमेंट मध्ये आन्सर द्या. काय उत्परिवर्तन म्हणजे काय की एखादा जो न्यूक्लियोटाइड आहे आपला, तो काय करतो, आपली जागा सडनली चेंज करतो, त्याला आपण काय म्हणतो, उत्परिवर्तन मीन्स म्युटेशन. ओके. ही म्युटेशन थेरी आहे. पण एखादी पेशी एक नवीन पेशी तयार करण्याची ती क्षमता स्वतःमध्ये ठेवते, त्याला काय म्हटलं जातं, टोटिपोटेन्सी. काय म्हटलं जातं, टोटिपोटेन्सी. इट मीन्स व्हॉट, म्हणजे काय सांगितलं मी की इट इज ॲबिलिटी ऑफ अ सिंगल सेल टू प्रोड्यूस डिफरन्शिएट सेल. काय सांगितलं मी की एक अशी क्षमता आहे ज्याच्यामध्ये एक अशी पेशी आहे जी स्पोर्ट्स काय करू शकते, डेव्हलप करू शकते. ठीक आहे. समजलेलं आहे. स्पोर्ट्स किंवा झायगोट फॉर्मेशन करू शकते ती, त्याला आपण टोटिपोटेन्सी म्हणतो. ओके. देन आहे पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता जीव सेल सिद्धांतात बसत नाही. आता कुठला जीव आहे जो सेल सिद्धांतात, सेल थेअरी मध्ये बसत नाही.
चला फक्त बघणाऱ्यांना पटापट सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचं आहे. फक्त नुसतं सेशन बघायचं नाहीये, तर ह्या सेशनला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमचीच आहे. बीएमसीचा इथे अभ्यास घेतला जातो. बीएमसी वरती आधारित प्रश्न इथे घेतले जातात. टॉपिक नुसार इथे कन्सेप्ट क्लिअर केली जाते. हे सर्व सांगण्याची जबाबदारी तुमचीच आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं सुद्धा आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचंय तुम्ही. ओके. तर मला सांगा की कोणता असा जीव आहे जो पेशींच्या सिद्धांतात बसत नाही? पेशी म्हणजे काय? ज्या लाईव्ह आहेत. ठीक आहे. कशा आहेत? लाईव्ह. ठीक आहे. लाईव्ह काय असतात? सेल. मग आता कोण त्याच्यात बसत नाही? जीवाणू, व्हायरस, बुरशी, वनस्पती. वनस्पती जिवंत आहेत, लाईव्ह आहेत. कशा आहेत वनस्पती? जिवंत आहे. मीन्स काय? ते लाईव्ह आहेत म्हणजे ते याच्यामध्ये बसणार. नंतर आहे जीवाणू. जीवाणू जिवंत आहे, लाईव्ह आहेत ते. ठीक आहे. मग ह्याच्यात बसणार. बुरशी. बुरशी पण त्यात बसणार. मग उरलं कोण? व्हायरस. व्हायरस काय आहे? व्हायरस म्हणजे काय? विषाणू. ठीक आहे. व्हायरस म्हणजे काय? विषाणू. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. मग जो व्हायरस आहे हा एक प्रकारचा विषाणू आहे. तर आपण अजून कन्फर्म नाहीये की हा जिवंत आहे का? हा लाईव्ह आहे का? कारण का? की आतापर्यंत असा कुठलाही रिसर्च पेपर नाही आलेला आहे जो त्या सांगू शकेल की हा काय आहे? लिव्हिंग आहे. व्हायरस हा लिंक आहे. लिंक बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. आपण म्हणू शकतो की व्हायरस इज द लिंक बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. ठीक आहे. म्हणून हा पेशी सिद्धांतांमध्ये बसत नाही. समजलंय सर्वांना? समजलं असेल ठीक आहे. लेक्चर कळत असतील तर पटापट सेशन लाईकही करून घ्या. सेशनच्या लिंकला शेअरही करून घ्या. ओके. देन जाणार आहोत आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे की वनस्पती पेशींची भिंत कशापासून बनलेली असते? जसं तुम्हाला टीसीएस पॅटर्न नुसार पेशींवरती भरपूर प्रश्न नेहमी विचारले जातात है ना. मग पेशी ज्या आहेत तर पेशींमध्ये आउटर मोस्ट कव्हर असतं. आउटर मोस्ट पेशींचं लेयर असतं. मग ते कशापासून बनतं? हे तुम्हाला नेहमी विचारलं जातं है ना. जसं की बघा आता आपण इकडे घेतली वनस्पती पेशी प्लांट सेल. काय घेते आपण? वनस्पती पेशी. आणि इकडे आपण घेतली प्राणी पेशी म्हणजे ॲनिमल सेल. ठीक आहे. इकडे घेतली प्राणी पेशी म्हणजे काय घेतलं आपण? ॲनिमल सेल घेतलं. ठीक आहे. आता ही जी वनस्पती पेशी आहे ही 2 लेयरने बनलेली आहे. ही पहिली लेयर आहे. याला बोललं जातं सेल वॉल. काय बोललं जातं? सेल वॉल. जसं जसं मी लिहून देते, जसं जसं मी करते आहे तसं तसं नोट डाऊन करत चला. म्हणजे रिव्हिजनची गरज पडणार नाही. ठीक आहे. एकदा तुमची नोटबुक तुमच्या हातात आली तर तुम्ही लगेच जाणून घ्याल की अरे मॅडमने आपल्याला हे शिकवलं होतं. लक्षात येत आहे? तर हे काय आहे? पहिली जी आउटर मोस्ट लेयर आहे हिला काय बोललं जातं? सेल वॉल बोललं जातं. आणि ही जी दुसरी आहे याला बोललं जातं सेल मेम्ब्रेन. काय बोललं जातं? सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. पण मग वनस्पतींमध्ये जर असं असेल तर प्राण्यांमध्ये असं असतं का? तर नाही. प्राण्यांमध्ये ओन्ली एकच लेयर असतो ज्याला काय बोललं जातं? हा बघा मधला लेयर असतो. याला बोललं जातं सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल. यालाच मराठीत काय बोलतात? पेशी पटल बोललं जातं. लक्षात येत आहे? ठीक आहे. आणि ह्याला काय बोललं जातं? पेशी भिंत. सेल वॉल म्हणजे पेशी भिंत. मग पेशी भिंत यांच्यामध्ये आहे का प्राण्यांमध्ये? तर प्राणी पेशीमध्ये पेशी भिंत नाहीये. फक्त पेशी पटल आहे म्हणजे सेल मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. मग आता ही जी वनस्पती पेशी आहे तिची जी ही वरची लेयर सांगितली. ही जी वरची लेयर आहे ही कशापासून बनली आहे सेल वॉलची? तर ही बनलेली आहे सेल्युलोज पासून. कशापासून बनलेली आहे? पर्याय नंबर पहिला योग्य. सेल्युलोज. सेल्युलोज काय आहे? सेल्युलोज एक पॉलिसॅकेराइड आहे. पॉलिसॅकेराइड मीन्स व्हॉट? की जसं की कार्बोहायड्रेटचे रूप आहेत. कार्बोहायड्रेटचे प्रकार आहे. मोनोसॅकेराइड, डायसॅकेराइड अँड पॉलिसॅकेराइड. मग मोनोसॅकेराइड मध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज येतो. त्याच्यानंतर मोनोसॅकेराइड मध्ये येतो आणि डायसॅकेराइड मध्ये सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज हे येतं. आणि जे डायसॅकेराइड तुम्ही ज्याला पॉलिसॅकेराइड म्हणतात तर पॉलिसॅकेराइड म्हणजे काय? की दोनापेक्षा शर्करेचे जास्त अणू असलेले. ठीक आहे. मग दोनापेक्षा शर्करेचे जास्त अणू असलेले कोण आहे? तर सेल्युलोज आहे. मग सेल्युलोज आणि कायटिन पण येतं. त्याच्यापासून बनते सेल भिंत. ठीक आहे. तर मला आता तुम्ही कमेंटमध्ये होमवर्क म्हणून मला सांगायचं आहे की ही जी सेल मेम्ब्रेन आहे प्राणी पेशीची ही कशापासून बनते? तुम्ही जर लेक्चर बघत असाल सिरियसली जर तुम्ही बीएमसीचा अभ्यास करत असणार तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला आन्सर देणार आहे. मला सांगायचं आहे सेल मेम्ब्रेन कशापासून बनते त्याचं नाव मी इकडे अनाउन्स करेल उद्या. ठीक आहे. मी तुमच्या सगळ्या कमेंट सगळ्या लेक्चरच्या कमेंट बघत असते. सो तुम्ही ऑफलाईन कमेंट केल्यानंतर मी तुमचं नाव सुद्धा इथे अनाउन्स करेल की कोणी बरोबर सांगितलंय कोणाचं कुठे रॉंग झालंय.
आलेलं आहे. ठीक आहे, याच्याने तुम्हाला अभ्यास करायला मदत होईल. ओके, देन आहे पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणते सेलचे नियंत्रण करते? सेल म्हणजे पेशी. सेल म्हणजे काय आहे? पेशी. तर खालीलपैकी कोण पेशींचे नियंत्रण करते? जसं आपल्या घरामध्ये बघा, आपल्या घरामध्ये आई आहे, वडील आहेत, आजोबा आहेत, आजी आहेत. ठीक आहे, मग आजोबा आजी असताना जे आपले आई वडील पण त्यांचं ऐकतात आणि आपण आपल्या आई वडिलांचं ऐकतो, है ना. म्हणजे आपले आजोबा असतात ते पूर्ण घराला नियंत्रित करून ठेवतात, घरावर कंट्रोल असतो. ते जे गोष्टी सांगतात, ते ज्या त्यांच्या पद्धतीच्या ज्या शिकवण ते आपल्याला शिकवतात, त्याच आपल्या घरामध्ये केल्या जातात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीच घरामध्ये केल्या जातात. त्यांनी नाही सांगितलं तर त्या गोष्टी कधीच होत नाही. ठीक आहे, मग आपल्या पूर्ण घराला एकत्र बांधून ठेवणं किंवा संस्कार देणं किंवा कुठल्याही गोष्टीची शिस्त लावणं किंवा कंट्रोलमध्ये ठेवणं हे काम कोण करतात? आपल्या घरातील मोठे व्यक्ती, आहे ना. जसे की आपले आजोबा आजी हे करतात, तसं आपल्या पेशीमध्ये पेशीला कंट्रोल करण्यासाठी, पेशीला नियंत्रित करण्यासाठी आणि पेशीचे दैनंदिन दिवसाचे काम करण्यासाठी एक घटक आहे ज्याला बोललं जातं केंद्रक म्हणजे न्यूक्लियस. ठीक आहे, समजलं? काय बोललं जातं त्याला? केंद्रक म्हणजे काय? न्यूक्लियस. हा जो न्यूक्लियस आहे तो काय करतो? पूर्ण पेशींना नियंत्रित करतो. पेशींच्या कार्यांना नियंत्रित करण्याचं काम कोणाचं आहे? तर केंद्रकाचं आहे. समजतंय सर्वांना व्यवस्थित? ओके, देन जाणार आहोत आपण आपल्या पुढच्या प्रश्नावर. ठीक आहे, आता बघा, ही तुमची पेशी आहे, तर पेशीमध्ये केंद्रक असतं. हे काय झालं तुमचं? केंद्रक. ओके, चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. आता वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचे संतुलन यामुळे आहे. वातावरणामध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे आणि ऑक्सिजन आहे याचं जे संतुलन बनवलेलं आहे, हे संतुलन कशामुळे सांगा मला? वाहतूकमुळे आहे, प्रकाश संश्लेषणामुळे आहे, श्वसनामुळे की बाष्पीभवनामुळे? बाष्पीभवनात याचा काहीही संबंध येत नाही, रिलेट हे करत नाही, म्हणून आपण ते लगेच इकडे कट करायचं. श्वसनामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचा संबंध येतो, म्हणून चला ते आपण ठेवू शकतो. वाहतुकीचा काही संबंध येत नाही, आपण त्याला डिलीट केलं. काय आन्सर येणार मग? आपल्या वातावरणामध्ये जो कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचे जे प्रमाण कंट्रोलमध्ये आहे, हे कोणाद्वारे केलं जातं? तर हे होतं एका प्रक्रियेद्वारे, ज्याला बोललं जातं प्रकाश संश्लेषण मीन्स फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया दिवसाच्या वेळी केली जाते, ज्यावेळेस वनस्पती काय करतात? सौर ऊर्जेचं, सौर ऊर्जा म्हणा किंवा प्रकाश ऊर्जा म्हणा, ठीक आहे, सौर ऊर्जा किंवा प्रकाश ऊर्जेचं कोणत्या ऊर्जेत रूपांतर करतात? रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. रासायनिक ऊर्जेत काय करतात? परिवर्तन करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ही प्रक्रिया, ही प्रोसेस होत असताना वनस्पती वातावरणामधला कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करतात. ठीक आहे, ऍब्झॉर्ब करतात आणि O2 ला रिमूव्ह करतात. काय करतात? O2 ला रिमूव्ह करतात आणि ह्या गोष्टींमुळे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं काय केलं जातं? प्रमाण आणि संतुलन नियंत्रित ठेवण्यात मदत होते. ठीक आहे, समजलंय सर्वांना? तर जाऊया लगेच पुढच्या प्रश्नावर. त्याच्या आधी सगळ्यांनी एकदा पटकन सेशन लाईक करून सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ओके, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तुम्हाला लगेच समजेल आता. प्रकाश वर्ष हे खगोलीय अंतराची लांबी. काय? खगोलीय अंतराची लांबी बघण्याचं काय आहे? एकक आहे. ठीक आहे, तिकडे जर गेलं असेल तर खगोलीय अंतराची लांबी हे काय आन्सर येईल. ठीक आहे, देन पुढचा प्रश्न बघा. पारसेक हे कशाचे एकक आहे? पारसेक हे कशाचे एकक आहे? ठीक आहे, पारसेक कशाचे आहे? वेगाचं, प्रवेगाचं, वेळाचं की लांबीचं? ह्या एककांबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. मोजमापन चॅप्टरचं नाव आहे, ज्यामध्ये सगळे SI युनिट, MKS युनिट, CGS युनिट, FPS युनिट्स काय आहे, त्याचे एक्झाम्पल काय आहे, त्याच्या समजा आता जर आपण दाब घेतलं, ठीक आहे, दाबाचं एकक CGS मध्ये काय आहे, SI मध्ये काय आहे, हे सर्व मी कन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहे. आपल्या चॅनलवर जाऊन चेक करायचंय. सामान्य विज्ञानाचे कन्सेप्टचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे. सो डोंट वरी, तुम्ही जाऊन तिथून कन्सेप्ट क्लिअर करू शकता. काही अडचण असेल तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉल करा. ठीक आहे, पारसेक हे कशाचे एकक आहे? तर पारसेक इट इज युनिट ऑफ लेंथ. ठीक आहे, पारसेक हे लांबीचे एकक आहे. कशाचे एकक आहे? लेंथचे म्हणजे लांबीचे एकक आहे. तर दुसरा आणि शेवटचा प्रश्न, इलेक्ट्रॉन व्होल्ट हे कशाचे एकक आहे? व्होल्ट कशाचे एकक आहे? कशाचे एकक आहे?
तर हे एकक आहे ऊर्जेचं. कशाचं एकक आहे? व्होल्ट कशाचं एकक आहे? ऊर्जेचं एकक आहे. आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने आपले आजचे क्वेश्चन आन्सर समजले असतील. TCS पॅटर्न नुसार थोडेसे हार्ड लेव्हललाच क्वेश्चन येतात, पण ते इतकं पण हार्ड नाहीये, इतकंही अवघड नाहीये की तुमच्याकडनं अभ्यास होणार नाही. खूप सोपं आहे. सामान्य विज्ञान खूप सोपं आहे. क्वेश्चन आन्सरची जी लेव्हल आहे ती कधी जास्त तर कधी कमी असते, पण याचा अर्थ असा नाही की आपण अभ्यास करणं सोडून द्यायचं. ठीक आहे. आपला जितका अभ्यास आहे त्याच्यापेक्षा थोडासा अजून अभ्यास केला तर तुम्ही कुठल्याही लेव्हलचे पेपर पास करू शकतात. मला तुमच्यावर विश्वास आहे, तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून व्यवस्थित अभ्यास करा. BMC मध्ये आपल्याला एकच जागा हवी आहे. त्याच्यासाठी 1846 व्हॅकन्सी निघालेल्या आहे, रिक्त पदे आहेत. सो तुम्ही छान अभ्यास करून आपली जागा तिथे नक्की मिळवाल असा आमचा विश्वास आहे. तर त्या विश्वासावर आम्ही तुम्हाला शिकवत आहोत, तर तुम्ही सुद्धा काय करायचं आहे त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तुम्हाला आपलं लेक्चर आवडत असेल तर लाईक नक्की करायचं आहे. व्हिडिओच्या लिंकला आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये जोही BMCचा अभ्यास करत असेल तो तुमचा फ्रेंड असो किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी असो, रिलेटिव्ह असो, तुम्ही तिकडे सेशनच्या लिंकला शेअर करायचं आहे. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. सगळ्यात पहिले हे व्हिडिओ बघण्यासाठी अति आवश्यक गोष्ट म्हणजे आपलं जे चॅनल आहे टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. चला बाय बाय. टेक केअर. जय हिंद. थँक यू.